नमस्कार, मी विजय गादे. आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह. आपण आज रात्रीचे 2 वाजलेत आणि आपण आता काशीमीरा पोलीस स्टेशनला आहोत. काशीमीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये एक अनुसूचित प्रकार घडलेला आहे. एक नाबालिक मुलगी म्हणजे एक 10-11 वर्षाची मुलीला काहीतरी छेडण्या खाण्याचा काहीतरी विषय झालेला आहे. नक्की हा विषय काय आपण सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार. आज दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी आज डीबी मध्ये एक अनिश्चित प्रकार घडण्याचा प्रयत्न झाला, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 12-13 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीला एका विचित्र कारणास्तव तिला बोलवण्यात आलं. एका अंजान ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तू इथे येऊ नकोस, आपण एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारचं बोलून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मुलीच्या सतर्कतेमुळे ती मुलगी घाबरून तिने पटकन पळ काढला. पण त्याच्यामुळे ती वाचली. पण याच्यामध्ये आम्हाला आमच्या डीबी संकुलमध्ये आणखी हे भीतीचं वातावरण वाढत चाललेलं आहे की असेच अनुचित प्रकार कंटिन्यूस होत राहतील. आणि ह्याबद्दल सांगायचा विशेष म्हणजे असं आहे की हा एक मोठा ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये ही लोक खूप चुकीचे प्रकार केले जातात, ज्याच्यामध्ये नशा केली जाते, हत्यारांचा वापर ह्यामध्ये केला जातो. या गोष्टीबद्दल जेव्हा आम्ही काशीमीरा पोलीस चौकीमध्ये तक्रार केली, त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आमच्यासोबत चौकशीसाठी साहेब आले आणि साहेबांना ज्या गाडीमध्ये तो मुलगा नेहमी असायचा, जो मुलगा आमच्या सोसायटीचा नाही पण तरीही दिवसभर तो आमच्या सोसायटीमध्ये असायचा, आणि अशा मुलाच्या त्या गाडी चेक करण्यासाठी जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा त्या गाडीमध्ये विशिष्ट प्रकारची हत्यारं होती, कोयता, रॉड, बार असे प्रकार होते आणि नशेच्या पिशव्या होत्या. तर अशा प्रकारचे वस्तू त्या गाडीमध्ये सापडतात, ज्याच्यामध्ये ही मुलं अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करतात. तर हे जे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही पोलिसांसमोर निवेदन करत आहोत की असे ग्रुप अशा लोकांना त्वरित पकडून यांच्यावर जास्तीत जास्त मोठा गुन्हा लावून कारवाई कशी करता येईल याचा बंदोबस्त करावा. नाहीतर ह्या गोष्टीवर आम्ही मोठं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यावर जर कारवाई करण्यात नाही आली किंवा त्या गाडी संबंधी काहीही कारवाई करण्यात नाही आली तर ह्या डीबी संकुलातर्फे मी आश्वासन देतो की ह्याहीपेक्षा मोठं आंदोलन काशीमीरा पोलीस चौकी समोर करण्यात येईल. इससे पहले आपने कभी कंप्लेन की? और इससे पहले भी जैसे आपने बताया कि घटना हुई, तो इससे पहले क्या आपने काशीमीरा पुलिस में कंप्लेन किया था? ये ग्रुप की बात कर रहे हैं आप. ह्या गोष्टीबद्दल ज्याच्या नावाने ही गाडी आहे किंवा ज्याचा जो मालक आहे त्याच्या संबंधी मी नाव सांगू इच्छितो की दाऊद नावाचा मुलगा आहे, ज्याच्या नावावर ही गाडी आहे. त्याच्या संबंधित 2दा-3दा आम्ही तक्रार केले होते आणि ह्या गोष्टींबद्दल आम्ही पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट करून सुद्धा त्याच्यावर कठोर अशी कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. प्रत्येक वेळेला एक आमच्या समोर हा बाबा तुमच्या नावाने असं करतो झालं, आणि नंतर बघितलं तर एक अर्धा-पाऊण तासानंतर तो मुलगा नेहमी बाहेर आलेला दिसायचा. यामुळे लोकांना असा एक गैरसमज पसरण्यात आला की आम्ही कंप्लेंट करायची, पोलिसांनी ते आमच्या समोर फक्त ऐकायची आणि नंतर त्याच्यावर मोकळेपणाने सोडलेलं असं. म्हणजे याच्यामुळे आम्हाला एक प्रकारे पोलिसांतर्फे अविश्वास तयार झालेला होता की ज्याच्याबद्दल आम्हाला भीती वाटत होती की ह्या संकुलामध्ये राहू का नाही राहायचा. पूर्ण सोसायटी काय त्याच्या दहशतखाली वागत होती. ह्या सोसायटीमध्ये 2दा त्यांनी असा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये या ग्रुप बद्दल सर्व डीबी संकुलातील लोक एक दहशतच म्हणता येईल की बाबा आपण जर आवाज उठवायला गेलो तर ही मुलं ग्रुपमध्ये येऊन किंवा आमच्या मुलाबाळांना, कारण की आम्ही दिवसभर घरात नसतो, आमची मुलं बायका बाळ इथे असतात आणि ह्या मुलांतर्फे काही करण्यात आले. आत्ताच परवाची गोष्ट, आमचे जे इस्टेट मॅनेजर आहेत त्यांच्या पत्नीला पण त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि ज्या धमकीबद्दल सत्तूरबद्दल बोलत होतो तो सत्तू त्याच्या गाडीमध्ये सापडला. म्हणजे हे किती धोकादायक आहे, किती डेंजरस आहे याची कल्पना तुम्हा लोकांना खरंच आली असेल. तर याबद्दल खरंच आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती. बेसिकली स्पेशली जब बच्ची स्टेटमेंट दे रही है, द ब्रेव गर्ल, वहाँ पे जाके उसने इतना स्टेटमेंट दिया है, उसको बार बार वही सवाल पूछना. मुझे सबसे हैरानी की बात ये थी, स्टेटमेंट में वो बच्ची को पूछा गया वो लड़का कितने उम्र का था. इज इट राइट? जस्ट वन क्वेश्चन टू ऑल द लेडीज, इवन इफ समबडी मुझे छेड़छाड़ करेगा या इनमें से कोई मुझे छेड़छाड़ करेगा, मुझे उसकी उम्र पता होगी? इज दैट द राइट क्वेश्चन विच दे हैव आस्क्ड?
वो लड़का कैसा दिखता है, वो लड़का का नाम क्या है, जो लड़का उसको पता भी नहीं है, जो छेड़छाड़ कर रहा है उसका आप नाम पूछ रहे हो। सो वेरी ट्रिकी क्वेश्चंस जो पूछे गए थे बच्ची को, बिकॉज मैं बच्ची के साथ ही थी काफी देर तक जब स्टेटमेंट ले रहे थे। स्टेटमेंट भी मैंने खुद ही पढ़ा था, तो बिकॉज मराठी में था, द पेरेंट्स डिड नॉट नो मराठी, तो इस वजह से मुझे मराठी में उनको पढ़ के, बिकॉज आप पुलिस प्रशासन से क्या मांग कर रही हैं? जस्टिस एंड सिक्योरिटी फॉर अस, बिकॉज अभी वो बोल रहे हैं कि हमने मैकू को पकड़ा है, हमको दिखाया गया एक कुछ क्लिप दिखाई गई कि उसको पकड़ा है, बट वी रियली डोंट नो बिकॉज उसको पुलिस स्टेशन नहीं लाया गया, उसको कोई और पुलिस स्टेशन, हमने मांग की थी मीरा भाईंदर में लाने के लिए, उसको कोई और पुलिस स्टेशन में रखा गया है। जो भी आई डोंट नो, ऐसे हमें बोला गया है कि उसको पकड़ा गया है, बट हमारे पास कोई प्रूफ नहीं है। वो पहले तो FIR ही नहीं लिख के ले रहे थे, 3 घंटा लगा स्टेटमेंट लेने के लिए। फ्रॉम 8 o'clock द पेरेंट्स वर सिटिंग, आई रीच्ड अराउंड 8:45 और समथिंग, तब से लेके 10:30 पौने 11 बजे तक स्टेटमेंट ले रहे थे। जब मैंने लड़की की मम्मी को पूछा कि भाभी आपका हो गया, इनका स्टेटमेंट क्या हुआ, तब मुझे सामने से इंस्पेक्टर जी बोलते हैं मैं टाइम पास कर रहा हूँ क्या। हमें पता है टाइम पास नहीं कर रहे, पर वो बच्ची शाम से भूखी है, वो खेलने के घर पे जाने के बजाय वो पुलिस स्टेशन गई हुई है। उसको आप प्रश्न पूछ रहे रात को 11 बजे तक, तो शी नीडेड समथिंग टू ईट ड्रिंक व्हाटएवर, पर वो उसको नहीं मिला। तब मुझे वो बोलते आप उनको लेके आइए, दीजिए खाना, हमको कोई प्रॉब्लम नहीं है। वो जब स्टेटमेंट ले रहे थे, जब मैंने उनको ऐसे पूछा तो उन्होंने स्टेटमेंट लेना ही बंद कर दिया, उन्होंने बिल्कुल बंद कर दिया स्टेटमेंट लेना। उसके जगह पे और 2 पुलिस वाले आए झगड़ा करने को, अरे मैडम आपको लगता है हम खाना नहीं खिला रहे, ये नहीं कर रहे, वो नहीं कर रहे, ठीक है। उसके बाद और एक कोई पुलिस पर्सन आया, जो व्यक्ति जो पुलिस स्टेटमेंट ले रहा था, उसको बोलता है आप इधर से उठो, मेरे साथ चलो, दूसरा काम है, ये इंस्पेक्टर इनका स्टेटमेंट ले लेगा। 3 घंटा वो लड़की ने रिपीटेटिवली जो जो उसके साथ हुआ वो सब बताया, मतलब खुल के बताया कि मुझे उसने ऐसे किया, ऐसे बुलाया, जो भी था उसने 3 घंटा वही रेपिटेटिवली सब कुछ बताया। उसकी माँ बाप का पूरा लिया, उसकी बहन का लिया, उसके दादा का, सबका डिटेल्स लिया उसमें उन्होंने। फिर बाद में वो इंस्पेक्टर बोलते अब ये इंस्पेक्टर इनका वापस से लेगा। अगेन 3 आवर्स वो बैठने वाली है वहां पे। और अभी किसी ने पूछा था कि जो बंदा है उसका आप लोग इतना दहशत क्यों रखते हैं, हमने उसको यहाँ पे बियर की बोतल्स ऐसे दीवार पे फोड़ते हुए देखा हुआ है, तो हम डरेंगे नहीं तो क्या करेंगे। उसको हमने रैश ड्राइविंग करते हुए देखा हुआ है, यहाँ पे लोगों पे पत्थर फेंकते हुए देखा हुआ है, तो वोंट वी गेट स्कैर्ड। एंड दिस ऑल अभी लास्ट वीक ही 2 हफ्ते पहले ही हमारे स्टेट मैनेजर और उसकी वाइफ पे उन्होंने हमला किया, ठीक है। वो FIR भी दर्ज हुई पर वो NC हुई, FIR नहीं हुई। जब किसी ने एक लेडी को धमकी दिया है कि आई विल किल यू, मैं तुमको मारूंगा या मैं तुमको काट डालूंगा, व्हाट डू यू मीन बाय दैट, वो धमकी के बेसिस पे भी उन्होंने NC लिया है, FIR नहीं लिया है। तो ऐसे वक्त पे हम क्या करें। अभी FIR हुई है, अभी FIR हुई है, बट दैट इज ओनली 354D में हुई है, विच इज नॉट मोलेस्टेशन, इट इज ओनली स्टॉकिंग। जबकि we want to do a molestation case which is not taken into consideration, it is only stalking। इस बेसिस पे वो आदमी को बेल मिल सकती है, वो खाली साइन करके निकल जाएगा, दूसरे किसी पे हमला कर सकता है या जो भी गंदी अश्लील हरकतें कर सकता है। we don't know, we are not secured for that because here we all were there supporting that girl। हम पे भी he might stalk us also।